आज सर्वप्रथम मी महाराष्ट्रातील आणि देशातील तमाम जनतेला, त्यातल्या त्यात आमच्या विठ्ठल रुक्माईच्या भक्तांना या सणानिमित्त, या महा आषाढी एकच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो। आज आपल्या पंढरपूरला देशभरातून कोट्यावधी भक्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी जात असतात, पांडुरंगाच्या दर्शनासाठी जात असतात। आणि आज मला आनंद होतो की आमच्या या सिंदखेड तालुक्यामध्ये वैष्णवगड येथे आदरणीय सानप गुरुजी असतील, आदरणीय आमचे पंढरनाथजी असतील, आमचे बुरकुल साहेब असतील, ही सर्व मंडळी, या सर्व मंडळींनी एकत्र येऊन मागील अनेक वर्षापासून वैष्णवगड येथे या गडाची स्थापना प्रामुख्याने केली। आणि एका डोंगराळ जागेवर, निर्जन जागेवर एक विठ्ठल रुक्माईचं मंदिर या ठिकाणी स्थापित केलेलं आहे। आणि आज मी पाहतोय की या तालुक्यातीलच नाही, जिल्ह्यातीलच नाही, तर आजूबाजूच्या परिसरात अनेक मंडळी दर्शनासाठी, विठ्ठल रुक्माईच्या, पांडुरंगाच्या दर्शनासाठी लाखोच्या संख्येने दिवसभरात या ठिकाणी एकत्र येत असतात। आज विठ्ठलाला आपण एक सर्व सामान्य माणसांचा देव म्हणून विठ्ठलाकडे आपण पाहत असतो आणि विठ्ठलाची भक्ती करत असताना आपण सगळेजण तल्लीन होऊन जात असतो। आज अनेक लोक असे आहेत, ते आजारी असतील, अपंग असतील, काही इतर गोष्टीमुळे ते पंढरपूरला जाऊ शकत नसतील, ही सर्व मंडळी आज प्रति पंढरपूर म्हणून आपण ज्याला संबोधलेलं आहे त्या वैष्णवगडावर आज या ठिकाणी येतात, भक्तिभावाने येतात, पांडुरंगाच्या, विठ्ठलाच्या चरणी लीन होतात, त्यांचे आशीर्वाद घेतात आणि पुढील आपल्या आयुष्यामध्ये चांगले दिवस पांडुरंगामुळे येऊ आणि त्यांच्यावरचे सगळे कष्ट असतील, दुःख असतील, ज्या काही यातना असतील, ते पांडुरंग दूर करो ही प्रार्थना या ठिकाणी करत असतात। विशेषतः आमचे शेतकरी बांधव जे आहेत, हे शेतकरी बांधव, कष्टकरी बांधव सुद्धा नित्य नेमाने या ठिकाणी येतात, उपवास धरतात आणि पांडुरंगाच्या पायी लीन होतात। मी या सगळे भक्ती जे आहेत, भक्तगण आहेत, त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो की या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमच्या शेतकऱ्याला चांगले दिवस भविष्यामध्ये येऊ द्या, कष्टकऱ्यांना चांगले दिवस येऊ द्या, दुःखी, कष्टी आणि हाल भोगणाऱ्या माणसाच्या जीवनात सुद्धा सुखाचे 4 क्षण पांडुरंगाने द्यावेत, ही प्रार्थना मी आपल्या सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी